मंदार आपल्या आईला फोन करून म्हणाला, आई, माधवी कुठे आहे? तिचा फोन लागत नाही. मी केव्हापासून तिला फोन करत आहे आणि तिच्या माहेरची लोकही तिला फोन लावत आहेत. तिच्या वडिलांना हार्ट अटॅक आला आहे. त्यांनी हॉस्पिटलमध्ये आहेत. माधवी किचनमध्ये स्वयंपाक बनवत होती. माधवीच्या सासूबाई फोन घेऊन आल्या आणि म्हणाल्या, माधवी, तुझा फोन कुठे आहे? मंदार केव्हापासून तुला फोन ट्राय करतोय आणि तुझ्या माहेरचे पण फोन करत आहेत. तुझ्या वडिलांची तब्येत खराब झाली आहे. त्यांना हार्ट अटॅक आला आहे. मंदार ऑफिसमधून येत आहे. तू पण लवकर जाण्याची तयारी कर. माधवी पळत तिच्या बेडरूममध्ये गेली. ज्या ठिकाणी तिने मोबाईल चार्जिंगला लावला होता तिने पाहिलं तर खरंच तिच्या माहेरहून 10 मिस कॉल आले होते आणि तिच्या नवऱ्याचे मंदारचे पण 4 मिस कॉल होते. तिने पटकन आपल्या आईला फोन केला आणि आपल्या वडिलांची चौकशी करू लागली. माधवीची आई म्हणाली, बेटा, पटकन हॉस्पिटलमध्ये ये. डॉक्टर म्हणत आहेत बाबांची गॅरंटी नाही. माधवी जशी हॉस्पिटलमध्ये पोचली तर हॉस्पिटलच्या गेटवरच तिला आई भेटली. रडून रडून तिचे खूप खराब अवस्था झाली होती, कारण माधवीचे वडील आता या जगात राहिले नव्हते. डॉक्टर म्हणाले होते की तुम्ही 1 तास अगोदर घेऊन आला असता तर कदाचित आम्ही यांचा जीव वाचवला असता. माधवीचा एकुलता एक भाऊ अजय अमेरिकेत राहत होता. त्याला पण कळलं होतं. दुसऱ्या दिवशी तो आपल्या कुटुंबाबरोबर आला होता. वडिलांचा 14वा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अजय आपल्या कुटुंबाबरोबर अमेरिकेला आपल्या आईला हे सांगून गेला होता की आई, लवकर तुला आमच्याबरोबर अमेरिकेला घेऊन जाईल. तोपर्यंत तुला प्रत्येक महिन्याला तुझ्या अकाउंटवर पैसे पाठवीन. माधवीला जेव्हा माहीत झालं की तिचा भाऊ तिच्या आईला स्वतःबरोबर घेऊन जात नाही तेव्हा तिला खूपच राग आला. पण ती काहीच करू शकत नव्हती. ती विचार करत होती की कसला मुलगा आहे. आईबद्दल एकदाही विचार केला नाही की आई एकटी कशी राहील. माधवीने विचार केला होता की ती तिच्या आईला एकटी सोडणार नाही. दुसऱ्या दिवशी तिलाही तिच्या सासरी जायला होतं. सकाळी ती आईची बॅग पॅक करू लागली तेव्हा तिची आई म्हणाली, माधवी, माझं सामान का पॅक करत आहेस? आई, आता तू एकटी इथे नाही राहणार. तू पण माझ्याबरोबर येणार आहेस. माधवीची आई उदास नजरेने आपल्या मुलीकडे बघत म्हणाली, बाळा, मी तुझ्या सासरी येऊन काय करणार? मला इथंच राहू दे, तुझ्या वडिलांच्या आठवणीबरोबर. आई, तुला तर माहीत आहे ना की तुझी तब्येत ठीक नसते. मग तुझी इथे कोण काळजी घेणार? काही नाही, होऊ दे. मी तुला एकटीला सोडून शकत नाही. तू माझ्या घरी येत आहेस. माधवी, इमोशन होऊन नकोस. जरा डोक्याने काम कर. मला काही होणार नाही आणि तुझ्या सासरी तुझे सासू सासरे पण आहेत. त्याचं काय? तुझ्या घरी मी राहिलेलं चांगलं वाटेल का? तेव्हा माधवी आपल्या आईला म्हणाली, माझे सासू सासरे खूप चांगले आहेत. ते तर माझ्या आईवडिलांची सावली आहेत माझ्यासाठी. आई, दादाने तर एकदाही विचार केला नाही की आई कशी राहील. मग मी पण तुझा विचार करायचा नाही का? नाही आई, मी तुला एकटीला ठेवू शकत नाही. मी तुझं काहीच ऐकणार नाही. तेव्हा आई म्हणाली, माधवी, पण जावे बापू चला म्हणाले नाही. ते तर फक्त एवढेच म्हणाले की आई, आम्ही तुम्हाला भेटायला परत येईल. माधवी आपल्या आईला म्हणाली, आई, तू आता जास्त विचार करू नकोस. ते तर असेच बोललेले असतील. ते माझ्या कोणत्याच गोष्टीला नाही म्हणत नाही. तुझा जावई खूप चांगला आहे. माधवी जेव्हा आपल्या आईला सासरी घेऊन गेली तेव्हा तिचे सासरू सासरे चकित झाले. त्यांना वाटलं की माधवीच्या वडिलांचा स्वर्गवास झाला आहे, त्यामुळे तिची आई एकटी पडली म्हणून काही दिवसासाठी सुनबाई घेऊन आली असेल आणि तिच्या आईचं जरा मनही रमेल. 15-20 दिवसापर्यंत सगळे लोक माधवीच्या आईबरोबर चांगल्या प्रकारे बोलत होते. माधवीच्या सासूबाई आपल्याबरोबर त्यांना संध्याकाळी सत्संगला घेऊन जात होत्या. मंदार पण स्वतःच्या आईप्रमाणे माधवीच्या आईचा आदर आणि सन्मान करत होता. पण एके दिवशी माधवीचे सासू सासरे आपल्या मुलाला मंदारला विचारू लागले, मंदार, सुनबाईला विचार तिची आई किती दिवस इथे राहणार आहे. का सगळं जीवन इथेच घालवण्याचा प्लॅन तर नाही ना? मंदार पण आपल्या आईला म्हणाला, हो आई, मी आज माधवीशी बोलून घेतो. मला पण चांगलं वाटत नाही. आपल्याच घरी पाहुण्याप्रमाणे फिलिंग येत आहे. रात्री मंदार माधवीला म्हणाला, माधवी, आई किती दिवस राहणार आहे? तेव्हा माधवी म्हणाली की किती दिवस म्हणजे? तुला काय म्हणायचं आहे आणि तुला असं का विचारतो आहेस? तुम्हाला तर माहीत आहे ना, आईची तब्येत खराब राहते. तिथे राहून ती एकटी काय करणार? तेव्हा मंदार म्हणाला, तू काय बोलत आहेस? तुला काय माहीत? मला माझ्या घरी असं वाटते की मी माझ्या घरी नाही तर कुणाच्या तरी पाहुण्यांच्या घरी राहत आहे. तुला समजत नाही.
पण तुझ्या आईला जरी समजायला हवं होतं की मुलीच्या घरी जास्त दिवस राहिला नको. त्याची तब्येत बरोबर राहत नाही, मग एक केअरटेकर त्यांच्यासाठी ठेव. पैशाची तर काहीच कमी नाही. तुझ्या वडिलांची पेन्शन तर आहेच. तर दिवसानंतर ना मंदार आणि त्यांचे आईवडील माधवीच्याशी व्यवस्थित बोलले. आता संध्याकाळी माधवीच्या सासूबाई सत्संगलाही त्यांना घेऊन जात नव्हत्या. हळूहळू माधवीच्या आईच्या लक्षात आलं की माधवीच्या सासू सासऱ्यांना आणि जावायला त्यांचं इथं राहणं आवडलं नाही, कारण आता त्यांच्याबरोबर कोणच बोलत नव्हतं. माधवीला पण जाणीव झाली होती, पण ती आपल्या आईला कसं म्हणू शकते की आई चल, मी तुला परत माहेरी सोडून येते. माधवीला कधीच वाटलं नव्हतं की तिचा नवरा आणि तिचे सासू सासरे तिच्या आईबरोबर असा व्यवहार करतील. तिला तर तिच्या सासू सासऱ्यामध्ये स्वतःचे आईवडील दिसत होते. नवरा मित्राप्रमाणे वाटत होता, पण आता तिला जाणीव झाली होती की नवरा नेहमी नवराच असतो आणि सासू सासरे नेहमी सासू सासरेच असतात. ते कधी आई वडील बनवू शकत नाहीत. एके दिवशी माधवीची आई स्वतः म्हणाली, बाळा, मला माझ्या घरी जायचं आहे. किती दिवस मी तुझ्या घरी राहू? तुझ्या मावशीच्या मुलीला मेघाला बोलून घेते. तिचं शिक्षणही इथेच होईल आणि माझी काळजीही घेईल. आता माधवी पण काय बोलणार? ती म्हणाली, आई, आजचा दिवस राहा, मी तुला उद्या पाठवते. माधवीला जाणीव झाली होती की आई जर इथं राहिली तर अजून डिप्रेशनमध्ये जाऊ शकते. मग माधवीने सगळ्यात अगोदर आपल्या भावाला फोन लावला आणि म्हणाली, दादा, तू आईला तुझ्याकडे का घेऊन जात नाहीस? माधवीचा भाऊ सरळ सरळ म्हणाला, माधवी, तुला तर माहिती आहे, तुझी वहिनी आणि मी पण जॉब करतो. मग घरी तिची कोण काळजी घेणार? आणि अमेरिकेत देखभाल करण्यासाठी कोण मिळत नाही. तू असं कर, आईसाठी तिथे एखादा नोकर ठेव. जेवढ्या पैशाची गरज असेल मी पाठवत जाईन. माधवी रागाने म्हणाली, दादा, आईला तुझ्या पैशाची गरज नाही. बाबाची पेन्शन एवढी येते की आईचं आयुष्य आरामात निघून जाईल. माधवीने निर्णय घेतला होता की ती तिच्या आईला असं एकटीला सोडू शकत नाही. माधवीची एक मैत्रीण पुण्याला NGO चालवत होती. माधवीने आपल्या मैत्रिणीबरोबर चर्चा करून आपल्या आईसाठी NGOची एक ब्रँच ओपन केली, कारण तिच्या आईचं घर खूप मोठं होतं आणि त्या घरात राहणारही कोणी नाही. आणि हे पण नक्की होतं की तिचा भाऊ आता अमेरिकेवरून कधीच भारतात परत येणार नाही. माधवीने जेव्हा आपल्या आईला सांगितलं तेव्हा तिची आई खूपच खुश झाली आणि म्हणाली, बाला, हे तर खूपच चांगलं केलं. यामुळे मला इतर महिलांबरोबर वेळही जाईल आणि माझ्याकडे जे कौशल्य आहे तेही मी दुसऱ्या महिलांना शिकवू शकते. दुसऱ्या दिवशी माधवी आपल्या आईला घेऊन तिच्या माहेरी जाऊ लागली. जेव्हा तिच्या सासू सासऱ्यांना माहीत झालं की माधवीची आई जात आहे, तेव्हा ते शिष्टाचार म्हणून एवढं म्हणाले, ताई, तुम्ही घरी जाऊन एकट्या काय करणार? इथे राहिला असता तर सुनबाई तुमची देखभाल केली असते. तिचा नवरा मंदार पण सेम असंच म्हणाला, पण माधवी काहीच बोलली नाही, कारण तिला खूप राग आला होता. जर ती काही बोलली असती तर अनर्थ झाला असता. त्यामुळे तिने विचार केला, गप राहणं चांगलं आहे. ती विचार करत होती की कसले लोक आहेत हे, वरून किती भोळेपणाचा आणत आहेत, पण मनामध्ये विष भरलेलं आहे. काही दिवसातच माधवीने आपल्या माहेरच्या घरी एक NGO चालू केलं होतं. माधवीची आई शिलाई काम चांगल्या प्रकारे करत होत्या. त्यांनी महिलांना शिलाई काम शिकवण्याला सुरुवात केली आणि माधवी छोट्या मुलांना शिकू लागली. विचार केला होता, आई माझ्याबरोबर राहू शकत नाही तरी काही हरकत नाही, मी आईबरोबर राहू शकते ना. त्यासाठी तर मला कोणाच्या परवानगीची गरज नाही. मंदार किती वेळा माधवीला फोनवर म्हणाला, माधवी, तू जर तुझ्या आईबरोबरच जाऊन राहू लागलीस तर एवढी बेजबाबदार कशी काय असू शकतेस? तुला तुझ्या घराची काळजी नाही का? मंदार, तू तुझ्या आईवडिलांना बघ आणि मी माझ्या आईला माधवीसाठी एवढं सोपं नव्हतं. जेव्हा माधवीच्या आईला माहीत झालं की त्यांच्यामुळे माधवी आणि मंदारमध्ये भांडण सुरू आहेत, एका आईला कधीच बघणार नाही की तिच्यामुळे मुलीचा संसार उद्ध्वस्त होते. माधवीच्या आईने स्वतःच वचन देऊन आपल्या मुलीला तिच्या सासरी पाठवलं आणि म्हणाली, माधवी, मी खूप खुश आहे. जर मला कोणताही त्रास वाटू लागला तर मी तुला फोन करत जाईल आणि तूही येत जात राहा, कारण तुझ्याशिवाय हा NGO चालू शकत नाही. माधवीच्या मनात नसताना सुद्धा तिला तिच्या सासरी जावं लागलं. आता ती आपल्या सासरी राहून लागली होती, कारण तिच्या नवरा आणि तिच्या सासू सासऱ्यांना नात्यांमध्ये दुरावा आला होता.